पारू या मालिकेचा आजचा एपिसोड आपण ऐकत आहोत. अहिल्या मॅडम एकट्याच उदास स्वतःच्याच विचारात उभ्या असतात. पारूने जे काही सयादादाबद्दल सांगितले होते तेच विचार सतत त्यांच्या मनात फिरत असतात. तोच आता तिथे श्रीकांत सर येतात. ते अहिल्या मॅडमना पाहतात आणि म्हणतात, अहिल्या अगं नको जास्त त्रास करून घेऊ, शांत हो आधी. त्यावर अहिल्या मॅडम म्हणतात, अरे श्रीकांत मी शांतच आहेत, पण बघ ना आपली मुलं दादाला भेटून आले आहेत. ते त्यांच्या मामाच्या गावात होते आणि त्यांना त्याची कल्पनाही नव्हती. याचा आनंद मानू की सयादादा बदलला याचं दुःख करू? मला मान्य आहे मी त्याला खूप मनस्ताप दिलाय. त्यांनी ओळखलं असेल का की ही माझीच मुलं आहेत म्हणून, आणि म्हणूनच त्यांनी हाकलून नसेल ना दिलं त्यांना. आदित्य प्रीतमला जेव्हा माझ्याबद्दल कळेल, मी घेतलेल्या निर्णयाबद्दल कळेल, माझ्या आणि सयादादाबद्दल कळेल, तेव्हा त्यांना काय वाटेल? ते माझा तिरस्कार तर करणार नाहीत ना. त्यावर श्रीकांत सर म्हणतात, अहिल्या हे बघ, त्यावेळेला जे योग्य होतं तोच तू निर्णय घेतला. त्यावेळेची परिस्थितीच तशी होती. त्यात तुझा हेतू काहीच वाईट नव्हता ग. त्यावर अहिल्या मॅडम म्हणतात, काळाचं चक्र पूर्ण झालं श्रीकांत. 20 वर्षापूर्वी मी स्वतःच्या इच्छेनं त्या गावाबाहेर पडले होते, पण आज आज माझ्या चुकींची शिक्षा माझ्या मुलांना भोगावी लागली. त्यावेळेला मी एक बहीण म्हणून कमी पडले, पण आज या प्रसंगामुळे माझ्या मुलांच्या नजरेत मी आई म्हणून पण कमी पडले का रे? त्यावर श्रीकांत सर अहिल्या मॅडमना खूप छान समजावून सांगतात. त्या म्हणतात, अहिल्या त्यावेळेला तू दादासाठी निर्णय घेतला होतास, आणि आयुष्यात कधी कधी त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतात, आणि ती आपली मुलं आहेत. तुझ्यापेक्षा जगात कुणावरती जास्त विश्वास नाहीये त्यांचा. पण एक सांगू, तू पारूवरती मात्र हात उचलायला नको होतास. हे बघ, जे तिनं बघितलं, जे घडलं तेच तिनं तुला सांगितलं. तिला कुठं माहिती आहे की सयादादाची बहीण तूच आहेत? आता मात्र अहिल्या मॅडमना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होतो. डोळे अगदी पाण्याने भरलेले असतात. इकडे पारू आता किचनमध्ये एकटीच काम करत असते. तोच तिथे अहिल्या मॅडम येतात आणि पारूला म्हणतात, पारू तू रागवलीस का माझ्यावर? पण पारू म्हणते, नाही हो दिवी आई, मी नाही रागवले, असं काही नाहीये. पण पुढे अहिल्या मॅडम म्हणतात, तू सयादादाबद्दल वाईट बोलत होतीस आणि ते मला सहन नाही ग झालं, मला माफ कर, सॉरी. पण पारू म्हणते, सयादादा म्हणजे ते ज्या मुलीबद्दल बोलत होते त्या तुम्हीच आहात, त्यांची बहीण आहात? अहिल्या मॅडम हो म्हणतात आणि पुढे म्हणतात, पारू तू मला खूप मानतेस ना, उद्या जर माझ्याबद्दल कोणी वाईट साईड बोलत असेल तर? पारू लगेच म्हणते, जीव घेईन त्याचा. देवी आई तुम्हाला माहित आहे, तुम्ही माझ्या देवी आई आहात. लगेच आता अहिल्या मॅडम मी म्हणतात, सयादादा पण माझ्यासाठी तसाच माझा देव आहे. पण पुढे पारू म्हणते, पण ते तर तुमच्याबद्दल लई वाईट बोलत होते. अहिल्या मॅडम पारूला म्हणतात, मग बोलणारच पारू, अगं तो त्याच्या जागी योग्यच आहे. मी त्याला खूप त्रास, खूप मनस्ताप दिलाय, म्हणून त्याच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल ना तर ते मला नाही चालणार, तू पण नको बोलूस. त्यावर पारू आता माफ करा देवी असं म्हणते आणि पुढे धारच करून विचारतेच, तुमचा जीव आहे ना तुमच्या भावा, मग तुमच्यात असं नेमकं काय घडलं होतं की तुमच्या नात्यात इतका दुरावा आला? पण देवी काही न बोलताच तिथून निघून जातात. आता पारूही फार उदास होते. ती म्हणते, देवयाईंशी बोलून काय बी उपयोग झाला नाही. काही कळलं नाही की नेमकं त्यांच्या दोघांमध्ये काय घडलं होतं ते. तोच इकडे दिशा आता प्रीतम सरांच्या रूममध्ये येते. ती प्रीतम सरांना विचारते, बेबी काय करतोस तू? ए बीबी ऐक ना, आपल्या लग्नाचा ड्रेस कोऑर्डिनेटेड करायचं ठरवलंय मी. तुला डिझायनर भेटले का? तू प्रिपेअर्ड आहेस ना? पण प्रीतम सर तिथून निघून जायला निघतो. तोच दिशा चिडते आणि म्हणते, ए हा काय माझा आहे? तुला असं वाटतंय का मगाशी तुझी आई जी काही बडबड करून गेली त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स लूज झाला असेल, मी डाऊन झाली असेल, मी डिस्टर्ब वगैरे झाली असेल? पण मला काही फरक पडत नाही. एकदा का लग्न होऊन जाऊ दे, मग तुझी लाईफ ना मी नरक बनवून टाकणार आहे. तुला माझ्या पायाखाली नाही ना ठेवलं तर नाव दिशा लावणार नाही. आणि हो, तुझं जे काही गावाकडचं फालतू प्रेम प्रकरण आहे त्या सर्वंट प्रियाबरोबर, ते विसरायचं. हा आता आता काय रे, त्रास होतोय विसरायला? पण तुला विसरावं लागेल, कारण तो तुझा पास्ट होता, मी तुझं प्रेझेंट आहे, मीच फ्युचर असणार आहे. आणि तुझं फ्युचर एकदम खराब कसं होईल याच्याकडे मी व्यवस्थित लक्ष देईन. कुत्रा बनवून ठेवेन मी तुला. रोज थोडं थोडं मरशील तू, थोडं थोडं. थांब तुला लगेच डेमो दाखवते. असे म्हणून ती स्वतःच्या पायातले सँडल असे लांब फेकून देते आणि प्रीतम सरांना म्हणते, प्रीत बेबी माझे हिल्स इकडे आणून घालशील मला? आणि प्रीतम सर ही नाविलाजाने दिशा जसं सांगेल तसं करतात. पुढे दिशा म्हणते, बाकीची लाईफ तर तू इमॅजिन सुद्धा करू शकणार नाही, पण मी आहे ना, मी एक तुला जनरल आयडिया देते. हे बघ, तू बेडवरून असा सकाळी झोपेतून उठशील, तुला वाटेल की वाव किती छान सकाळ झाली आहे, पण नाही, तुझी प्रत्येक सकाळ ही बॅड मॉर्निंगच असणार आहे. म्हणजे ना रोज सकाळी उठल्या तुला थॉट्स येतील, विचार येतील मनात,
खूप सारे प्रश्न पडतील. यार, हा दिवस उजाडला का? मी आता काय करू दिवसभरात? मी कसा घालू हा दिवस? मी कसा काढू हा दिवस? तुला बेडरूममधून बाहेर जायला काही मोटिवेशनच नसेल, पण तरी सुद्धा मी तुला उठवेन. मग तू दिवसभर काम करायला बाहेर जाशील आणि मग दिवसभराच्या कामानंतर तू जेव्हा घरी येशील ना, तेव्हा मी तुला सुखाने 4 घास सुद्धा खाऊ देणार नाही. तुला काम करून खूप झोप आली असेल, पण मी तुला झोपू सुद्धा देणार नाही. तू दिवसभर खूप थकला असशील, पण मी तुला खूप त्रास देईन. तुझं जगणं असं नरक करून टाकेन. प्रीतम, मी तुझी बायको म्हणून हे सगळं अगदी मनापासून करेन. तू कोणालाही काही शेअर करू शकणार नाही, कोणाला काही सांगू शकणार नाही, कोणाकडे काही कंप्लेंट करू शकणार नाही, मनापासून हसू शकणार नाही, रडू शकणार नाही. आणि काहीही झालं ना तरी तू हे लग्न आता थांबवूही शकणार नाहीये. आणि तुझी ती चोंबडी पारू मैत्रीण, तिला सांग जास्त मध्ये मध्ये करू नकोस, नाहीतर तिचा काटा मी कधी काढेन ना कुणालाही कळणारही नाही. कारण काय आहे, मी इतकी वर्ष जे स्वप्न बघितले ना ते फायनली खरं होतंय. आणि त्यात जर कोणी मध्ये मध्ये येणार असेल ना तर मी त्याला सोडणार नाही. बेबी, कळलं ना तुला? गुड बॉय, असे म्हणून दिशा तिथून निघून जाते. प्रीतम सर तर त्यांची अवस्था तर बघवत नसते, एवढी वाईट झालेली असते. तोच इकडे मोहन काका आणि दामिनी त्यांच्या खोलीमध्ये असतात. दामिनी इकडून तिकडे इकडून तिकडे फेऱ्या मारत असते. दामिनी आता मोहन काकांना म्हणते, मला ना एक खूप गुड फिलिंग येते की उद्या ना लग्नामध्ये काहीतरी मोठं विघ्न येणार आहे. त्यावर मोहन काका म्हणतात, अगं काय बोलतेस तू? विघ्न काही नाही, अहिल्या वहिनी असताना कसलं काय विघ्न येणार आहे? त्यावर दामिनी मॅडम म्हणतात, काय आपलं सारखं वहिनी वहिनी वहिनी, वहिनीशिवाय तुम्हाला दुसरं काही दिसतच नाही. पुढे दामिनी म्हणते, वहिनींना एक अक्कलच नाहीये. तिला कळत नाही का ती दिशासारखी नागिन या घरात आणून ठेवते. ती जेव्हा घरात येईल ना पहिली वहिनीला दसणार आहे, मग त्यांना कळेल की ही दिशा काही चीज आहे. पण हे सगळं बोलताना त्या खूपच हळू आवाजात बोलत असतात. मोहन काका विचारतात, अगं काय बडबडतीयस? पण मोहन काकांना तिथं काहीच ऐकू गेलेलं नसतं. जायला पाहिजे होतं ना ऐकू. असो. तोपर्यंत इकडे दिशा आणि दिशाची मॉम बाहेरच आदित्य सरांची वाट पाहत असतात. थोड्या वेळातच आदित्य सर तिथे येतात. दिशा आदित्यला म्हणते, आदित्य, फायनली तू आलास. मी कधीपासून तुझी वाट बघत होते. आज खूप दिवसांनी ऑफिसला गेला होतास ना? आदित्य, मी असं ऐकलंय की मी केलेले सगळे चेंजेस कॉन्ट्रॅक्ट तू कॅन्सल केलेत म्हणून. काय नेमकं काय कारण आहे त्या पाठीमागचं? त्यावर आदित्य सर म्हणतात, कारण ती सगळी माणसं अनुभवी होती, गेली कित्येक वर्ष या कंपनीत काम करत होती, त्यांना माहिती आहे या कंपनीत कसं काम करायचं, काय काम करायचं, आणि त्यामुळे मी त्यांना परत बोलवून घेतलंय. आणि हो, तू ज्या कुठल्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यातली एकही कंपनी कसल्याच कॅलिबरची नव्हती, त्यांच्यात काहीच पोटेन्शियल नव्हतं. एक कंपनी तर अशी होती, जेव्हा तिला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं त्याच दिवशी ती कंपनी ओपन झाली होती. अशा अनएक्सपिरियन्स्ड कंपनीला कसं काय कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतेस तू? तुझं लग्न आहे ना, तू त्यावर फोकस कर. बिझनेस बघायला आम्ही किर्लोस्कर आहोतच. असे म्हणून आदित्य सर तिथून निघून जातात. आदित्य सर चिडूनच बोलत असतात, पण ते निघून जातात आता तिथून. पाठीमागून आता दिशाची मॉम दिशाला म्हणते, आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. हा आदित्य ना नुसता पेटून उठल्यासारखा झालाय. मला नक्की असं वाटतं की हा लग्नामध्ये काहीतरी गडबड नक्कीच करणार. पण दिशा म्हणते, मॉम, फक्त ना मला एकदा लग्न होऊ दे, त्यानंतर मी या सगळ्यांना कसं लायकीवर आणते ना ते तू बघच. तोपर्यंत इकडे आदित्य सर एकटेच विचार करत खोलीमध्ये बसलेले असतात. तोच तिथे पारू त्यांना जेवणाचं ताट घेऊन येते. आदित्य सर पारूला विचारतात, अगं घरचे सगळे तू जेवलीस का? पारू म्हणते, हो, घरचे सगळे जेवलेले आहेत आणि मी घरी जाऊन जेवेनच की. पण आदित्य सर म्हणतात, तू इथे जेव ना, मला कंपनी दे ना. त्यावर पारू म्हणते, नको सर, एकतर आपण गावाकडे नाहीये आणि तसं बी तुम्ही आता माझं धनी नाही, आणि जर आपल्याला कोणी असं बघितलं तर परत प्रश्न विचारले जातील, त्यापेक्षा नकोच. पण आदित्य सर म्हणतात, जर कोणी काही विचारलं ना तर माझं नाव सांग. आता दोघंही जेवायला बसतात आणि खूप छान टाइम घालवलेला दाखवलाय. दोघंही एकमेकांना भरवत जेवण करत असतात. पुढे पारू आदित्य सरांना म्हणते, सर, उद्या मला पुन्हा गावाकडे जावं लागेल, पुन्हा एकदा आबासाहेबांशी बोलावं लागेल. त्यावर आदित्य सर पारूला विचारतात, पण आई काही बोलली नाही का तुझ्याशी? पारू म्हणते, नाही ना, त्यांच्याकडं काय बी नाही कळलं, त्यामुळे मला काय बी करून गावाकडं जावंच लागल. सर, तुम्हाला ऑफिसमध्ये काही सापडलं का? त्यावर आदित्य सर म्हणतात, हो, एका नवीन कंपनीला दिशाने कॉन्ट्रॅक्ट दिला होता आणि चौकशी केल्यावर कळलं की तोच मुलगा आहे ज्याबद्दल प्रीतम बोलत होता, मिहीर. हे ऐकून पारू म्हणते, आदित्य सर, तुम्ही त्या मिहीरकडे नीट बघा हं, आणि मी उद्याच गावाकडे जाते. आपल्याला काय बी करून हे लग्न थांबवायलाच पाहिजे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. काय होईल पुढे? पारू म्हणवू शकेल का आबासाहेबांना?
आणि आदित्य सर पोहोचू शकतील का मिहीरपर्यंत? दिशाचा पर्दाफाश होईल का? पुढचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.